बाकी लोकांप्रमाणे तुम्हाला सुद्धा हे शब्द सारखेच वाटतात का? पण असं नाहीये. या शब्दांचे अर्थ आणि वापर कसा वेगवेगळा आहे ते पटकन बघून घ्या. वेडिंगचा अर्थ होतो लग्नाचा कार्यक्रम किंवा लग्न समारंभ. सो जेव्हा तुम्ही असं बोलतात ना की मी लग्नाला चाललोय, तेव्हा तुम्ही वेडिंगला जात असतात. एक्झाम्पल, मी राजूच्या लग्नाला जात आहे. आय एम गोइंग टू राजूज वेडिंग. मी राजूच्या लग्नामध्ये आहे. आय एम ॲट राजूज वेडिंग. अजून एक गोष्ट, लग्नाच्या वाढदिवसाला वेडिंग ॲनिव्हर्सरी म्हणतात. याला मॅरेज ॲनिव्हर्सरी म्हणणं टाळा. हे ग्रॅमॅटिकली तर बरोबर आहे, बट इट डझंट साऊंड नॅचरल. आणि मॅरेजचा अर्थ होतो वेडिंगनंतर म्हणजे लग्न समारंभानंतर सुरू होणारं पती पत्नीमधलं नातं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मॅरेज म्हणजे दाम्पत्य जीवन. जसं अ गुड मॅरेज रिक्वायर्स अ लॉट ऑफ पेशन्स अँड कॉम्प्रोमाइज. म्हणजे एका चांगल्या दाम्पत्य जीवनासाठी खूप सारं धैर्य आणि तडजोडीची आवश्यकता असते. तर नेहमी लक्षात असू द्या, इंग्रजीमध्ये वेडिंगनंतर पती पत्नीमध्ये जे नवीन नातं सुरू होतं त्याला बोलतात मॅरेज. कस्टमर म्हणजे वस्तू विकत घेणारा आणि कन्झ्युमर म्हणजे त्या वस्तूचा वापर करणारा किंवा त्या वस्तूचा उपभोग घेणारा. असं समजा की एका व्यक्तीने त्याच्या मुलासाठी क्रिकेटची बॅट विकत घेतली, तर तो व्यक्ती झाला कस्टमर, पण त्या व्यक्तीचा मुलगा जो ती बॅट वापरेल तो मुलगा झाला कन्झ्युमर. आणि काही वेळेस कन्झ्युमर आणि कस्टमर एकच व्यक्तीसुद्धा असू शकतो. जसं मी एखादी गोष्ट विकत घेतली आणि तिचा वापरसुद्धा मीच करतोय, तर ह्या केसमध्ये मी कन्झ्युमर आणि कस्टमर दोन्ही पण आहे. मी काही रोज वापरल्या जाणाऱ्या फ्रेझल वर्बची लिस्ट बनवतोय, जी मी माझ्या क्लासमध्ये स्टुडंट्सला देतो. ती लिस्ट मी तुम्हाला लवकरच काही दिवसांमध्ये देईल. आणि असंच मराठीतनं इंग्रजी शिकण्यासाठी ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि बाकी लोकांसोबत शेअरसुद्धा करा. थँक्यू.